तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर काय 5. तर हा आपला लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमधून 5 क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द गिव्हिंग वेन डायग्राम, म्हणजे ह्याची वेन डायग्राम दिली आपल्याला, त्याला काय छानपणे बघायचं आहे. राईट द फॉलोइंग सेट, म्हणजे बघा बाजूला बघा सेट दिले आपल्याला ए बी, ए युनियन बी, युनिव्हर्सल, ए कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, हे काय सेट दिले आहे. तर याला आपल्याला फिल करायचं आहे. तर बघा सेट दिला, सेट म्हणजे का आपल्याला सेट बनवायचं आहे. बघा वेन डायग्राममध्ये बघा एचा सेट दिला आहे, बीचा सेट दिला आहे, युनिव्हर्सल सेट दिला आहे. असे कोण आपल्याला काय सेट बनवायचे आहे. तर बघा एचा सेट काय, एमध्ये किती आहे बघा, झेड आहे, एम एन वाय झेड, सॉरी एक्स वाय झेड एम के एन, हे काय झालं आपला सेट झाला यांचा. हा झाला ब्रॅकेट क्लोज. बी काय तसाच, बी आहे आपला पी क्यू आहे, आर आहे, की एम आणखी एन आहे, एम एन, आणखी ए युनियन बी काय मित्रांनो आपला, म्हणजे सर्वच मिळून काय आपलं बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो. एक्स वाय झेड एम एन, एक्स वाय झेड एम एन, पी क्यू आर, पी क्यू के आर, काय झालं आपला काय आपण हे सगळं लिहिलं. आता काय युनिव्हर्सल, तर युनिव्हर्सल काय असं म्हणजे सर्व मिळून युनिव्हर्सल आपलं हे झालं. तर युनिव्हर्सल लिहून घेऊन मित्रांनो एक्स वाय झेड एम एन, आणखी काय एस टी पी क्यू आर, पी क्यू के आर, हे काय झालं आपलं युनिव्हर्सल पुरा. म्हणजे आपलं काय 1 2 3 4, आपलं 4 काय तर सॉल्व झालं. आपल्या राहिले किती 3, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट, आणखी ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट का असेल मित्रांनो, हा झाला ए आणि हा झाला एचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे हा झाला एचा कॉम्प्लिमेंट. एचा कॉम्प्लिमेंट लिहून घेऊ पी एम एन आर क्यू, हा काय झाला पीचा कॉम्प्लिमेंट, हे काय झालं आपलं पीचा कॉम्प्लिमेंट. आणखी बी कॉम्प्लिमेंट काय मित्रांनो आपला, सॉरी हा गलत आहे, सॉरी मित्रांनो. तर मला हे काय झालं, हा गलत झालं. तर आपण हा काय सेकंड टाइम अजून लिहू. एचा कॉम्प्लिमेंट काय पी येईल, क्यू येईल, आर येईल, आणखी एस टी येईल. हा झाला कॉमन झाला ना, पी क्यू आर एस टी, सॉरी पी क्यू आर एस टी, हा काय झालं कॉम्प्लिमेंट झाला. चुकी झालं माझ्या ना, सॉरी. तर काय आपल्याला बीचा कॉम्प्लिमेंट करायचं आहे. बीचा जर आपण बघा एचा कॉम्प्लिमेंट आपण का घेतला बी, तर आता बीचं कॉम्प्लिमेंट करायला ए, बी कॉम्प्लिमेंट सिम्पली. बीचं कॉम्प्लिमेंट एक्स वाय झेड के एस टी, हा का झाला बीचं कॉम्प्लिमेंट. आणखी सरक लास्ट काय ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट काय, तर हे तर आपले ए युनियन बीचं झालं, त्याचा कॉम्प्लिमेंट पण करायचं आहे. तर त्याचा कॉम्प्लिमेंट का असेल मित्रांनो, आर एस टी, सॉरी एस आणखी टी. तर अशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.